अयोध्येमध्ये उत्साह आहे आणि त्या संदर्भातल्या आपण आता टॉप 9 बातम्या अयोध्येतून बघूयात। राम मंदिराच्या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नववधूसारखी सजली। राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगांच्या फुलांची आकर्षक सजावट। अयोध्येतील जुन्या राम मंदिरातील राम मूर्ती हलवली। नवीन मंदिरामध्ये मूर्ती दाखल। नगर प्रदक्षिणा करून मूर्ती मंदिरात नेण्यात आली। अयोध्येत शबरीची बोरं दाखल। छत्तीसगडमधून शबरीच्या आश्रमामधून ही बोरं आणण्यात आली। हैदराबादवरून अयोध्येत 1265 किलोचा लाडू दाखल झालाय। रामाला भोग म्हणून लाडू आलाय बनवण्यात। लाडू काचेच्या भांड्यात अयोध्येत दाखल। श्रीरामाच्या पादुका श्रीलंकेतून अयोध्येत दाखल। ज्या ठिकाणी श्रीराम गेले होते त्या ठिकाणाहून या पादुका दाखल झाल्यात। चित्रकूट धाम ते अयोध्या आणल्या गेल्या। अयोध्या जंक्शनवर पोलीस बंदोबस्तात वाढ। रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी। अयोध्येतून 3 खलिस्तानी अतिरेकी एटीएसच्या अटकेत। अयोध्येत हाय अलर्ट जारी। संशयास्पद हालचाली आढळल्यास भाविकांनी संपर्कच करावा, पोलिसांचं आवाहन। अयोध्या नगरीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता। स्थानिक प्रशासनाकडून अयोध्येत डीप क्लीन मोहीम। अयोध्येत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व ट्रेन्स 22 तारखेपर्यंत रद्द। 24 तारखेनंतरच ट्रेनचं वेळापत्रक येणार। महाराष्ट्रातून अयोध्येला निघालेल्या भाविकांना लखनौ, गोंडा आणि सुलतानपूर इथे उतरावं लागलंय। अयोध्येतील शाळा कॉलेजला आजपासून 23 तारखेपर्यंत सुट्टी। श्रीराम लल्लाच्या स्वागतासाठी अयोध्येतील विद्यार्थी राम मंदिर परिसरात। ही सुट्टी म्हणजे दिवाळीच असल्याची विद्यार्थ्यांची भावना।